सुनेत्रा पवारांचं संघदक्ष. RSSच्या बैठकीला सुनेत्रा पवारांची हजेरी. कंगनाच्या घरी नेमकं काय घडलं? हा फोटो नीट पहा. अजित पवारांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार RSSच्या कार्यक्रमात हजर असल्याचं दिसतंय. कंगना रनौतच्या घरी राष्ट्र सेविका समितीचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात सुनेत्रा पवारांची उपस्थिती अनेकांच्या भुवया उंचावणारी आहे. तर याच फोटोवरून आमदार रोहित पवारांनी थेट अजित पवारांना टार्गेट केलंय. मला असं वाटतं की सत्तेत ते गेलेत, त्याचं कारणं वेगळी आहेत, पण तिथे गेल्यानंतर त्यांचे विचार काय त्यांनी स्वीकारले नसतील, पण कुठेतरी त्यांच्यावर प्रेशर असेल. एखाद्या बैठकीला या, एखादा फोटो येऊ द्या, मग कुठेतरी एक संदेश जातो की हे सुद्धा आता RSSचा विचार तिथं स्वीकारायला लागलेले आहेत. मग एका बाजूला तुम्ही पुरोगामी विचार म्हणता, एका बाजूला तुम्ही चव्हाण साहेबांचं नाव घेता, एका बाजूला तर शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेता, आणि दुसऱ्या बाजूला RSSच्या बैठकीला तुम्ही जात असताल, नाही तर तुमचे प्रतिनिधी जात असतील. मग ही दुटप्पी भूमिका आहे, आणि आज या राजकारणामध्ये दुटप्पी भूमिका लोकांना नकोय. मात्र सुनेत्रा पवारांच्या कार्यक्रमांची आपल्याला माहिती नसते असं म्हणत अजित पवारांनी चर्चांना पूर्णविराम दिलाय. माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठे जाते ते मिनिट मला माहिती नसतं. आपण आताच विचारलेलं आहे. मी आता विचारतो का ग कुठे गेली होती. अखेर या सगळ्या वादानंतर सुनेत्रा पवारांनी या कार्यक्रमाविषयी स्पष्टीकरणही दिलं. एका कार्यक्रमात उपस्थितीवरून चर्चा सुरू आहे, मात्र त्यामागे कोणताही राजकीय उद्देश नव्हता. इतर महिला खासदारांसह राज्यसभेची सदस्य म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होते. देशभरातील महिलांच्या सामाजिक कामाची ओळख करून घेण्यासाठी कंगनाच्या घरी कार्यक्रमाला गेले. मात्र मला RSSच्या कार्यक्रमाची माहिती नव्हती असा दावा सुनेत्रा पवारांनी केलाय. खरं तर महायुतीत सहभागी झाल्यानंतर अजित पवारांनी शिवशाहू फुले आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा दाखला दिला. एवढंच नव्हे तर RSSच्या मुख्यालयात जाणंही अजित पवारांनी टाळलं. 31 ऑगस्ट 2024ला शिंदे फडणवीसांनी RSSच्या स्मृती मंदिराला भेट दिली. या कार्यक्रमाला न जाता अजित पवारांनी दीक्षाभूमी गाठली. एवढंच नाही तर RSSनं हिवाळी अधिवेशनादरम्यान महायुतीच्या आमदारांसाठी कार्यशाळेचं आयोजन केलं होतं. त्यालाही अजित पवार गैरहजर राहिले. सुनेत्रा पवार दिल्लीतील RSSच्या कार्यक्रमाला हजर राहिल्याच्या वादाचं दूध पोळल्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते कुठल्याही कार्यक्रमाला हजर राहताना ताकही फुंकून पिणार का, याकडेही आता लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.